घरचा वैद्य आणि घरचा तंत्रमध्ये बघा, आपण इकडं फिरत असताना आपल्या गुरुबंधूकडे आलो आणि इकडं आपण आलेले आहेत मूळव्याधाच्या औषधासाठी. तर मूळव्याधाचं औषध एकदम किती दिवसात मूळव्याध राहतो, मूळव्याधाचं औषध कसं खायचं आणि मूळव्याध पोटाच्या विकारासाठी काय काय करतो, सर्व माहिती आपल्याला सांगतील आपले गुरुबंधू. अगोदरती त्यांचं नाव, पत्ता आणि त्यांचं गाव सांगतील आणि आपण आता ती औषधाची ओळख आणि काय करायचं औषध ती सांगतील. सांगा आता औषध कसं आहे ती. नमस्कार पाडेमामा. मी नारायण सुंदर विचारे, राहणार नाव, पोस्ट गोवारे, तालुका पाटण, जिल्हा सातारा. पाडेमामा, ही वन औषधी जी आहे ही खूप महत्त्वाची आणि खूप म्हणजे कामाची आहे. कारण का तर ही दिसायला खूप छोटी आहे. ही पहा, मी तुम्हाला दाखवतोय, कंद आहेत आणि हे फक्त दगडावरच उत्पन्न याचं होतं, जमिनीवर येत नाही. तर हे छोटे कंद आहेत, पण याचं काम खूप मोठं आहे. प्रत्येक माणसाच्या पोटामध्ये आजार असतो, त्याला मूळव्याध होतो, उष्णतेने मूळव्याध होतो. मूळव्याध 3 प्रकारचा आहे, रक्ते आहे, मोडाचा आहे आणि त्या मूळव्याधावरती आपण खूप पैसे डॉक्टरांच्याकडे खर्च करतो. तरी सुद्धा आतमध्ये असणारे जे मोड असतात आपल्या गुप्तद्वारामध्ये, तर ते मोड लवकरात लवकर हटत नाहीत, ते परत उपजारला येतात. परंतु ही ईश्वराने, निसर्गाने दिलेली जी देणगी आहे, हे मला सुद्धा माहिती नव्हतं पाडेमामा. परंतु माझे आजोबा खूप जुने, म्हणजे आता 3री वगैरे पिढी आहे, तर त्यांनी हे दाखवून ठेवलेलं होतं. तर त्या माध्यमातून मी इथून सुरुवात करून लोकांना द्यायला सुरुवात केली. माझ्याकडे मुंबईपासून, कलकत्त्यापासून पेशंट आले होते. त्या पेशंटना हे औषध दिल्यानंतर त्यांनी मला फोनवरून सांगितलं की आमचे पैसे कितीही जाऊ द्या, परंतु आम्हाला ते औषध पाठवून द्या, ते तुमचं औषध गुणकारी आहे. तर त्या अनुषंगाने, आणि हे जंगलामध्ये आहे, याला खूप चालत जावं लागतं, तिथे गाडी जात नाही. आणि आज तुम्ही माझे म्हणजे गुरुवारी आहात पाडेमामा, आणि तुम्ही माझ्यासाठी एवढ्या लांब चालून आलाय, म्हणून एक भेट म्हणून मी तुम्हालाही देतोय की जेणेकरून तुम्ही जनकल्याण करता. ज्यांना कोणाला व्याधी उपाधी आहे, जे तुमच्याकडे आध्यात्मिक, धार्मिक आणि आयुर्वेदाचं ज्ञान आहे, त्या माध्यमातून तुम्ही जनकल्याण करताय. त्या जनकल्याणाच्या माध्यमातून मलाही स्वतःला वाटलं की जी आपल्याकडे जे जे आपणाशी ठावे ते इतर अशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जनम. आणि ज्ञान हे वाटल्याने वाढते, कमी होत नाही. तसंच निसर्गाने दिलेले भरभरून आयुर्वेदाचा जो प्रत्येकाला होणारा उपचार आहे, तो तुमच्यासारख्या सज्जन आणि चांगल्या माणसाकडून होत आहे. तुम्हाला बरीचशी माहिती आहे, मला जी काही थोडी माहिती होती, त्या अनुषंगाने ही वस्तू मी आज तुम्हाला माझ्या जंगलामध्ये घेऊन आलेलो आहे आणि तिथून ती आपण काढलेली आहे आणि गुरुपुष्पी अमृत योगावरती ही वस्तू काढलेली आहे. गुरुपुष्पी अमृत. तर त्या तारीख सांगा, आज काय तारीख? आज तारीख आहे 5/1/2026. आणि वार आहे सोमवार. देवादिदेव महादेवांचा वार आहे. तर त्या अनुषंगाने हे आपण औषध घेताना ह्याची मात्रा आहे 4 ते 5 म्हणजे कंद घ्यायची, त्याचा रस तयार करायचा आणि म्हणजे अगोदर ती कंद धुवून घ्यायची व्यवस्थित, त्याची माती वगैरे काढून टाकायची आणि त्याच्यानंतर ते कंद खलबत्त्यामध्ये किंवा वरवंट्यावरती बारीक चेचायची, वाटून घ्यायची. त्याला वस्त्रगाळ करायचा, थोडा अर्धा पेला दही घ्यायचा. कारण का तर हे औषध कडू आहे खाताना, आणि असंच आपण प्यायलो तर आपल्याला म्हणजे ते कडू झेपणार नाही, आणि ते गुणकारी आहे म्हणून कडू आहे, आणि कडू औषध नेहमी गुणकारीच असतं. तर त्या अनुषंगाने हे दह्यामधून औषध घ्यायचं आहे. शनिवारी सकाळी अनोशीपोटी आणि शनिवारी संध्याकाळी, रविवारी सकाळी अनोशीपोटी आणि रविवारी संध्याकाळी, असं आठवड्यातून 4 वेळा हे औषध घ्यायचे. असे 4 आठवडे घ्यायचे. किती आठवडे? 4 आठवडे. पण हे औषध घेत असताना तुम्ही चिकन, मटण, वान वशाट जे उष्ण पदार्थ, मग त्याच्यामध्ये बटाटा असेल, वांगा असेल, पावटा असेल, तर ह्या गोष्टीचं म्हणजे सेवन करायचं नाही. का तर जे तुम्ही घेतलेलं औषध आहे त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावर झाला पाहिजे, तुमच्या आजारावरती झाला पाहिजे आणि तुम्हाला बरं वाटलं पाहिजे. हा आजार तुम्ही औषधं खाल्ल्यानंतर, हा आजार संपल्यानंतर तुम्हाला बाकीचं अदरवाईज खायला परवानगी आहे, पण हा आजार तात्पुरता संपत नाही. नेमाने सांगितल्याप्रमाणे पाडेमामा तुम्हाला समजावून सांगू शकतात, आणि नेमाने सांगितल्याप्रमाणे ते जर तुम्ही औषध घेतलं तर मला वाटतं 200% या वन औषधीचा गुण आहे. कारण ही निसर्गाने दिलेली देणगी ही फक्त 3 ते 4 महिनेच फक्त इथे असते, त्याच्यानंतर ती गायब होते. कारण ह्याला हिंसक आणि वन्य प्राणी खातात. त्यामुळे
माणसं तर खातातच खातात, पण वन्य प्राणी सुद्धा ह्याला खातात. म्हणजे किती याच्यामध्ये तत्व आणि महत्व आहे. हो राहिला विषय औषधाचा, तर म्हणजे नावाचा, तर नाम उल्लेख मी करू शकत नाही, कारण ना कधी एखाद्याचं फळ देवावं, पण त्याचं नाव सांगू नये झाडाचं. हो तर असा तो पूर्वीची लोक म्हणायची. त्यामुळे हे कंद मी आज सप्रेम भेट या माध्यमातून पाडेमामांना देत आहे. ज्या गरजूंना आवश्यकता असेल, हो ज्यांना मूळव्याध असेल, आणि मूळव्याधाचं पाडेमामा जास्त करून कोणाला असते, तर ड्रायव्हर लोक असतात, हो रात्रंदिवस ड्रायव्हिंग करतात, ड्रायव्हिंग करतात. त्यांना असतं. एस टी महामंडळाचे ड्रायव्हर असतील, हो त्यांना असते. तर ज्यांना म्हणजे पोटाचा विकार असून त्यांना मूळव्याध होते, मूळव्याध होतो. त्यांनी पाडेमामांची गाठभेट घ्यावी, पाडेमामांचा फोन नंबर घ्यावा, हो आणि ते तुम्हाला प्रामाणिकपणे औषध हो. कसं घ्यायचं, हो. किती वेळा घ्यायचं ते आपल्याला सांगतील. या वनस्पतीबद्दल जेवढी मला माहिती होती हो. तेवढी मी पाडेमामांच्या समोर सांगितलेली आहे. हो आणि त्याच्यातून बोलताना काही चुकलं असेल तर क्षमा असावी, हो आणि मी माझ्या पाडेमामांकडे सुपूर्त करतो. फक्त 4 वेळा औषध घ्यायचं आहे. 4 वेळेत औषध मूळव्याध निघून जातो. 4 वेळा औषध नाही घ्यायचं, 4 4 आठवडे 4 घ्यायचं. आठवडे तीच हां 4 म्हणजे 4 आठवडे आठवडे 4 चोक 16, 4 चेक 16 16 वेळा औषध घेणं गरजेचं 16 आहे. घ्या. जेणेकरून जर कंपल्सरी कायमस्वरूपी, तसं पाडेमामा तुम्ही एकदाच 1-2 वेळा जर औषध घेतलं, हां शनिवारी सकाळी अनुशी पोटी आणि शनिवारी संध्याकाळी 7 वाजता हां जर औषध घेतलं, तर जे समजा रक्त पडत असेल हां बंद होतं. तर ते बंदच होणार. हो तुम्ही रविवारी घेतलं, तुम्हाला जे काही त्रास असेल तो बंद होणार. बंद कारण होणार लगेच. मुंबईवरून अशी ढेंग पसरून लोक माझ्याकडे गाडीतनं आणली होती, हो तर त्यांना आपण बरं केलेलं आहे. हा मुतखड्यासाठी कसं हे घ्यायचं? मुतखड्यावर पण चालतं. म्हणजे मुतखड्याला सरासरी तुमचा आपण 20 mm च्या आतमध्ये जर खडा असेल हां तर तो विरघळतो, हो आणि विरघळून किडनीत जरी असेल हां तरी तो निघून जातो. ती बी औषधं असंच घ्यायचं का ते आपण? पण औषधाचं जे माध्यम आहे, जसं तुम्ही देता. आता मला काय म्हणायचं आहे, काही लोकांना माहिती नसतं हां की मला मुतखडा झालाय, काही लोकांना माहिती नसतं. माहित मला नसतं. जेव्हा संडासची जागा दुखायला वगैरे सुरुवात होते, तेव्हा माणसाला वाटतं काहीतरी मला प्रॉब्लेम आहे, काहीतरी किंवा आहे. रक्त पडतं, तेव्हा काही घाबरतात. हां मग ह्या आजार, संडासच्या आजाराचं हे कळतं, पण मुतखड्याचा विषय नाही जास्त कळत. कोणाला लगेच कळत नाही. कळत जेव्हा नाही. किडनी दुखायला लागते वन साईड, हां त्यावेळेला तो माणूस असा खाली वागतो आणि सांगतो की नाही, आता माझी किडनी दुखते, म्हणजे मला काहीतरी त्रास होतोय. त्रास होतोय. मग आपण डॉक्टरांच्याकडे जातो, मग सोनोग्राफी करा, मग ते हे काढा, एक्सरे काढा, मग त्याच्यामध्ये ते दाखवतात की एवढा MM आहे, तेवढा MM आहे, आणि मग तुम्हाला एवढा खर्च येईल. पण आपल्याला कुठल्याही सोनोग्राफी वगैरे करायची गरज नाही आहे. किडनी वगैरे समजा जर का दुखायला लागली इकडे वन साईड, लघवीचा त्रास व्हायला लागला, तर हे औषध तुम्हाला 2 in 1 आहे. हो हे दोन्ही कामं करू शकतं. हां मुतखडा आणि मूळव्याध. आणि तुम्हाला निरोगी ठेवू शकतं. हो. एवढं मी 100% सांगेन, कारण हे मला कोणीतरी सांगितलेलं आहे, हो हो आणि ते कुणाला तरी कळावं, हो आणि कुणाच्या तरी उपयोगी यावं, हो आणि त्याचं आरोग्य चांगलं राहावं, हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना आहे. हो बघा, मूळव्याध आणि मुतखड्यासाठी दोन्ही औषध एकच चालतं. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, आणि जरी कुणाला औषध लागलं तर कॉल करा, औषध तुम्हाला पोस्टानं बी पाठवायला जाईल. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. राम राम.